हे लेटर आहेत, म्हणजे जो जॉबचा फोटो आहे. त्यानंतर हे लेटर. तर पुन्हा एक ब्लॉक. आपल्याकडची एक जॉब होता इंग्लिश लेटर ओनली पेस्टिंग. त्यानंतर लेटर वगैरे तर इथे चाली आहेत, काढलेले आहेत. लेटर पेस्टिंगचं व्हाईट कलरमध्ये लेटर होते. हे सीट होतं, यावरती पेस्ट करायचं. तर पन्नी काढून घेतो. पन्नी वगैरे त्याला इकडं मार्किंग सोडली होती आपण. ते डायरेक्ट फोमचं सीट ठेवायचं आणि लेटरला मार्किंग करायचं, मग लेटर ठेवून बॉन्डना डायरेक्ट पेस्ट करून टाकायची. म्हणजे काय आहे, लेटर आहे ना क्रॉस वगैरे लागत नाही, एकदम व्यवस्थित लागत. त्यामुळे आपण मार्किंग सोडून द्या. इकडं फोमची कटिंग चालली आहे. त्यानंतर एक ग्रे कलरचं सीट पन्नी वगैरे काढून घेतली. त्यानंतर हे आपले व्हाईट कलरचे लेटर. त्यानंतर स्टार्टिंग केलं लेटर पेस्टिंग. फॉर्म तर व्यवस्थित ठेवलं होतं, त्यावरतून साईडून बॉन्ड टाकायचं आणि वरतून लेटर ठेवून देणार होतं फक्त आपण, नाही का. म्हणजे असं केलं ना सोपं पडत होतं आपल्याला, टाईम पण वाचत होता. आणि त्यानंतर मार्किंग पण व्यवस्थित झाल्यानंतर आहे ना लेटर पण क्रॉस होत नाही. जर फोम शीट लावून जर ठेवलं आहे तर लेटर क्रॉस होत नाही. त्यामुळे आपण ही पद्धत यूज केली. नंतर मार्किंग केली फोमची, यात लेटर व्यवस्थित बसतं. कॅप पण राहत नाही थोडाफार पण, नाही का. त्यामुळं ही पद्धत यूज केली. फायनली बोर्ड येतोच. नाव वगैरे तर पूर्ण पेस्टिंग झालं होतं. दुकानचं शॉपचं नाव पण, त्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर होते, विनोद पवार म्हणून. ते 2 नंबर पण व्यवस्थित झाले. त्यानंतर बॅक साईडला कॅमेरा करतो, दाखवतो मी. इथं एक नाव मोबाईल नंबर होतं, त्या साईडला एक नाव मोबाईल नंबर होतं. त्यानंतर इथं GST नंबर येणार बघा. पेस्ट करून घेऊ. फायनली बोर्ड तर पूर्ण झाला. त्यानंतर आपल्याला जायचं बोर्डला लावायला. कसा वाटला ग्रे कलर, व्हाईट लेटर, ओनली पेस्टिंग. फायनली बोर्ड तर आला साईडवरती. त्यानंतर बोर्ड फिट करायला सुरुवात करू आपण. फायनली हा पण बोर्ड लागला. मग आम्ही निघालो.